सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यात पावसाची जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे। राज्यात 20 ऑगस्ट पर्यंत पावसाचा मुक्काम हा कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलाय। राज्यातल्या 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुढील 2 दिवस धोक्याची सूचना देण्यात आली आहे। सोमवार आणि मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा म्हणून रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। तर कुठल्या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आपण पाहूया। पुणे, सातारा, कोल्हापूर, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी या 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान मुंबईत पहाटेपासूनच पावसानं जोर धरलाय। अंधेरी, वांद्रे, पार्लेमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा प्रकार देखील समोर आलाय। दरम्यान पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे। सकल भागात पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, आपण मगाशीच पाहिलं खरं तर तेव्हा फारशी रहदारी नव्हती। पहाटेपासून पावसानं जोर धरलाय। आता सध्या पावसाची काय स्थिती आहे? कारण आता चाकरमाने हे नोकरीसाठी जाण्यास निघाले असतील। दीपाली, पावसाचा जोर मुंबईमध्ये अजूनही तसाच कायम आहे। आता जर आपण पाहिले तर मग सकाळचे 10 वाजले आहेत। नागरिक कामावर जातात, घाई करतात आणि त्यांना सामना आजचा हा मुसळधार पावसाचा करावा लागणार आहे। मी सध्या उभी आहे वडाळा परिसरामध्ये आणि वडाळा परिसरामध्ये हा जो रस्ता आहे तो खरं तर खड्ड्यांनी भरला आहे आणि त्यामुळे नागरिकांना या खड्ड्यातून वाट काढावी लागत आहे आणि सोबतच वाहतूक कोंडीला देखील सामना करावा लागत आहे। वाहतूक कोंडीचा मुंबईमध्ये पुढचे काही तास हा पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे। केवळ आजच नाही तर मुंबईमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत हा पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे। आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि मुंबईमध्ये सकल भागांमध्ये पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये विशेष म्हणजे बँड्रा, खार, सायन, माटुंगा, वडा या परिसरांमध्ये सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। प्रशासन वारंवार आवाहन करत आहे नागरिकांना की जर तुम्हाला गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, कारण का हा पाऊस असाच कायम राहणार आहे आणि काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाने आता नागरिकांना केलं आहे। दीपाली, निश्चितच जोई, तर आपण अशाच सोबत राहा। पावसाचा जोर हा मुंबईत वाढताना दिसतोय। मुसळधार असा पाऊस सुरू आहे। तर मुंबईत पहाटेपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला आहे। तर महाराष्ट्रातल्या पावसाचे आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात मुंबईतल्या पावसानं। मुसळधार सुरू असलेल्या पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। मध्य रेल्वे वाहतुकी 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते। मुंबईकरांना गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर या मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे। ऐन गर्दीच्या वेळी ही लोकल वाहतूक उशिरानं चालू आहे। रेल्वे वाहतुकीवर सुद्धा या पावसाचा परिणाम झालाय। मध्य रेल्वे वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते आहे। त्यामुळे मुंबईकरांना गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। 2 दिवसापासून पावसानं जोर धरलाय। राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्याचबरोबर मुंबईत सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। तर मुंबईत पहाटेपासूनच पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर हा आणखी वाढलाय आणि वाहतूक त्यामुळे मंदावली आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। घोडबंदर पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। दहिसर टोलनाक्यावर सुद्धा प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। तर मुंबईत पहाटेपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला आणि याचा परिणाम वाहतुकीवर झालेला आहे। दहिसर टोलनाक्यावर सुद्धा वाहतूक कोंडी पाहायला मिळते। अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेलाय। अगदी गुडघाभर पाणी इथे साचलेलं आहे। सकल भागात पाणी साचायला सुरुवात आता मुंबईमध्ये झालेली। अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर घोडबंदर पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील महाडेश्वर यांच्याकडून। सुनील, मुसळधार असा पाऊस कोसळताना दिसतोय मुंबईत। अंधेरी सबवेत या ठिकाणी काय परिस्थिती पावसाची? सुनील, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय?
तर मुंबईत पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलाय, आणखी जोर हा वाढण्याची शक्यता आहे। या मुसळधार पावसामुळे आपण पाहतोय की वाहतूक देखील मंदावली आहे, वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय अंधेरी सबवेवरची। अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी आता बंद झालाय। अगदी गुडघाभर पाणी इथे साचलेलं दिसतंय। आपण पाहतोय प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते। तर आपण पाहतो ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची ही दृश्य आहेत। वाहतूक मंदावलेली दिसते, वाहतूक कोंडी झालेली दिसते। चाकरमाने हे आता नोकरीसाठी जाण्यास निघालेले असताना अगदी ऐनवेळी मुसळधार पाऊस असा हा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक मंदावली आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद झालाय। त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती मार्ग आणि घोडबंद रोडवर देखील वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दहिसर टोल नाक्यावर सुद्धा वाहतूक खोळंबली आहे। तर आज पहाटेपासूनच नांदेड जिल्ह्यात जोरदार असा पाऊस सुरू झालाय। मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडालाय। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। वृद्ध नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याकडून। योगेश, काय पावसाचे अपडेट्स आपल्याला मिळतात? निश्चितपणे दीपाली, काल रात्री नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळं संपूर्ण मुखेड तालुका बाधित झालेला आहे। यामध्ये रावणगाव, हसनाळी, आसवान ही जी गावं आहेत यांना पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे। आणि मुकरंबाद हा जो आहे तो कर्नाटकला लागून असलेला भाग आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये एक मोठं तळं फुटल्याची माहिती प्राप्त होत आहे आणि त्याचंही पाणी मोठ्या प्रमाणात मुकरंबाद भागात आलं। मुकरंबाद भागात असलेलं लेंडी प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झालाय आणि त्यामुळं मुकरंबाद परिसरात 50 म्हशी एका शेतकऱ्याच्या या पुराच्या पाण्यामध्ये दगावल्या। तर एक कार जी आहे ती पुराच्या पाण्यात अडकली आणि त्यात काही जण मृत्युमुखी पडले असा प्राथमिक अंदाज आहे। याबाबत जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आंबेकर यांच्याशी आपण संपर्क केला तेव्हा त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे, पण गाडीत नेमके किती व्यक्ती होते याचा आकडा स्पष्टपणे कळू शकत नाही असं त्यांनी सांगितलंय। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गावांना वेढा पडल्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय, त्यामुळे एसडीआरएफची टीम जी आहे ती रावणगाव आणि परिसरामध्ये आहे। तिथून लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। 8 लोक रावणगाव भागामध्ये एका उंचवट्यावर अडकून पडले होते, तिथून एसडीआरएफने त्यांना सुखरूप त्यांची सुटका केलेली आहे। एकूणच जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यामध्ये पावसाने मोठा हाहाकार माजवलाय। कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे आणि या भागात झालेलं पावसाचं पाणी यामुळे इथली परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे। नांदेडच्या काही तालुक्यामध्ये वातावरण ढगाळ आहे, अत्यंत किरकोळ स्वरूपाचा पाऊस चालू आहे, परंतु मुखेड, मुकरंबाद, देगलूर या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। नागरिकांनी खरं तर सतर्क राहण्याची गरज आहे। धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तिकडे वाशिम जिल्ह्यात पुन्हा पहाटेपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। पावसामुळे पैनगंगा, कांच, काटेपूर्णा यासह अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। पावसामुळे रिसोड, मेहकर मार्ग, त्याचबरोबर धोडप, सरपखेड, करडा, गोभणी, चिंचांबा, पेडगाव, कवठा असे अनेक मार्ग बंद झालेत। या पावसामुळे आणि पुरामुळे शेतीचं अतोनात असं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मालेगाव शहरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मूर्तिकारांच्या गोदामांमध्येही पाणी शिरलं। मोठ्या प्रमाणावर या गणेश मूर्ती त्यामुळे भिजल्यात। गणेशोत्सव अगदी जवळ आला असताना या पावसामुळे मूर्तिकारांवर मात्र आर्थिक संकट कोसळलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांच्याकडून। साजन, खरं तर या पावसाचा परिणाम नागरिकांवर होतोच, मात्र गणेश मूर्तींचं सुद्धा मोठं नुकसान होत आहे। काय अधिक माहिती मिळते आपल्याला? वाशिम जिल्ह्यात सतत 4 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरले असून पुलाखाली पाणी वाहत आहे व जिल्ह्यातील 14 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्यात वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या उतावळी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या जुन्या महामार्गावर पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे। शनिवारी दुपारपासून कुकसा आणि पिपरी सरहद गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने
वाहतुकीसाठी हा महामार्ग पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. अनेक प्रवासी व मालवाहक वाहनं तासनतास अडकून पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर दुसरीकडे असं त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरून वाहणारे पाणी उतावळी नदीत सोडण्यात येत असल्याने या नदीला वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पैनगंगा नदीला पूर येऊन या नदीमुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तर विशेषतः चौथ्यांदा हा महापूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी जे ते हजारो हेक्टर खरीपाच्या सोयाबीन, तूर, कपाशी, हळद यासह भाजीपाला पिकाचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. त्यामुळं पीक नुकसानी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. तर रिसोड तालुक्यातील बाळखेड गावाजवळील नाल्यांना देखील पूर आल्यामुळे महागाव बाळखेड रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे. तर रिठद गावाजवळील नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटून तिसऱ्यांदा तुटलेला आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जहांगीर महाराज संस्थानकडे जाणारा मार्ग बंद झालेला आहे. अनेक मूर्तिकारांच्या गणपतींच्या मूर्तिकारांच्या याच्यामध्ये पाणी घुसले, त्यामुळे त्या मूर्त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर मेडशी एकम्मा या गावात परिसरात देखील शेतीचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेलं आहे. वाशिम तालुक्यातील उकळीपेण गावाजवळ जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुलावर पाणी असल्याने वाहतुकीचा देखील संपर्क तुटला आहे. त्यामुळे याचे तसेच मालेगाव तालुक्यात हा जो पूर जे आलेला आहे तो चौथ्यांदा पूर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेलं आहे, मूर्तिकारांचं नुकसान झालेलं आहे. आणि वाशिम जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील आता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. दीपाली, निश्चितच साजन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तिकडे बुलढाणा जिल्ह्यात गेले 2 ते 3 दिवसांपासून जोरदार असा पाऊस सुरू आहे. यामुळे मेहकर तालुक्यातल्या डोणगाड जवळ असलेल्या कास नदीला पूर आलेला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यानं सकाळपासूनच नागपूर ते मुंबई हा महामार्ग वाहतुकीला बंद झालाय. नदीचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, संग्रामपूर, देऊळगाव राजासह इतर तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी पूर आलाय. मागील 3 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस पडतोय. आज सकाळपासूनच पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. तर सेनगाव तालुक्यातील आजेगाव या गावाचा तालुक्याशी संपर्क हा तुटलाय. या गावा शेजारील असलेल्या दोन्ही ओढ्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यानं वाहतूक बंद झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा शेतात जाता येत नाहीये.